राणीबागेतल्या शक्ती वाघाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये समोर येतात. तर आपल्यासोबत सध्या प्रथमेश जगताप आहेत. प्रथमेश जगताप यांनी या सगळ्या संदर्भातला आरटीआय टाकलेला होता. ते अजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत. सर, तुम्ही आधी आरटीआय टाकला होता. तुम्ही आरटीआय का टाकलात की तुम्हाला ही माहिती नेमकी कशी मिळाली? कारण मृत्यू हा खूप आधी झाला आणि आता माहिती बाहेर येते. नेमकं काय प्रकरण आहे? काय झालं, मी स्वतः व्याघ्रप्रेमी असल्यामुळे म्हणजे वाघाच्या बाबतीतल्या सर्व बातम्या ह्या पूर्वीपासून शोध मोहीम करायची ही माझी सवय आहे. आणि महाराष्ट्रासकट अनेक देशातल्या अनेक व्याघ्र प्रकल्पांमध्ये मी स्वतः सफारी केलेली आहे. त्याच्यामुळे या वाघाबाबतची मला आस्था होती. हा जेव्हा वाघ पूर्वी आणला होता राणीबागेत, त्या दिवशी पण मी बघायला गेलो होतो, ज्यावेळेस त्याला आणला क्वारंटाईनमध्ये ठेवला होता. त्यामुळे या वाघाबाबतची पहिल्या दिवसापासून मला आस्था होती. तर आपले काही व्याघ्रप्रेमी असे माझ्यासोबतचे आहेत, त्यांनी माझ्याकडे अशी माहिती दिली की राणीबागेतला जो शक्ती वाघ आहे, जो आणलेला होता, त्याचा मृत्यू झाला आहे. ही मला बातमी कळली 15 तारखेला रात्री. तर मी ही बातमी साहेबांशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की याबाबतची सविस्तर माहिती मागव. सविस्तर माहिती मागवली असता त्यांनी लेखी उत्तर असं दिलं प्राणी संग्रहालयाच्या संचालकांनी संजय त्रिपाठी सरांनी की त्याचा मृत्यू 17 तारखेला झालाय. पण आमच्याकडे बातमी ही 15 तारखेपासूनच होती. आणि त्याचा मृत्यू हा निव्वळ पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणी संग्रहालय प्रशासनाचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत यांच्या हलगर्जीपणामुळे झालाय. कारण त्याच्या म्हणजे अन्नातून जे काही हाड गेलं असेल ते त्याच्या श्वसन नलिकेमध्ये अडकलं होतं आणि त्या श्वसन नलिकेमध्ये अडकल्यामुळे त्याच्या श्वसनाला त्रास होत होता. त्याच्यामुळे तो अनकॉन्शियस होता, म्हणजे थोडा अस्वस्थ होता. आणि त्याच्यामुळे त्याला उपचार न केले आणि त्यांनी हा हलगर्जीपणा केला उपचार न करण्याचा. ना त्याचे एक्सरे काढले, जे काही वैद्यकीय त्याला उपचार करायला हवे होते ते केले नाही, हलगर्जीपणा केला. त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. यांनी जर 17 तारखेला मृत्यू झालाय, जर अशा कोणत्याही व्याघ्र प्रकल्पामध्ये जरी मृत्यू झाला, म्हणजे जे आपण फॉरेस्ट रिझर्व्ह आहेत, टायगर रिझर्व्ह, तर त्याची दुसऱ्या दिवशी बातमी वन विभाग जाहीर करते की या वाघाचा मृत्यू झाला किंवा कोणत्या वाघिणीचा मृत्यू झाला. मग मुंबई महानगरपालिकेसारख्या महानगरपालिका, एवढी मोठी महानगरपालिका जिचं स्वतःचं प्राणी संग्रहालय आहे आणि एवढ्या वर्षाची त्याला परंपरा आहे आणि त्याला वीर माता जिजाऊ भोसलेंचं नाव आहे, अशा प्राणी संग्रहालयामध्ये आयुक्तांच्या सह महानगरपालिकेचं दुर्लक्ष होते कसं? आणि ज्या वाघावरती आपण आजपर्यंत लाखो करोड रुपये खर्च केले आहेत त्याचा मृत्यू एवढ्या हलगर्जीपणामुळे होणं म्हणजे हा मुंबईकरांच्या कराचा पण अपमान आहे. म्हणजे जो मुंबईकरांनी कर भरला त्याच्यातून तुम्ही हे प्राणी संग्रहालय उभं केलं, त्याच्यातनं हा वाघ आणला, त्याच्यातनं तुम्ही हे सगळं करणं, त्याच्यावरती त्याचं लक्ष ठेवण्याकरता हजारो कर्मचारी, आपण शेकडो कर्मचारी महानगरपालिका नियुक्त करते. तर मग त्यात एवढे कर्मचारी असताना त्याच्यावरती दुर्लक्ष होते कसं? आणि निव्वळ यांच्या दुर्लक्षपणामुळे हा त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार प्राणी संग्रहालय प्रशासन आणि तिथले वैद्यकीय अधिकारी आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी. त्यांनी कधी जाहीर केलं मृत्यू झाला? कारण 15 तारखेला तुम्ही म्हणता आज तागायत त्यांनी जाहीर केलेलं नाही. म्हणजे प्राणी संग्रहालयाची स्वतःची प्रेस नोट नाही. ज्यावेळेस शक्ती वाघ आला तेव्हा त्याचे खेळण्याचे व्हिडिओ देखील त्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती ट्विट केले होते. तर मग जर त्याचा मृत्यू झालाय ही बातमी त्यांनी मुंबईच्या नागरिकांना का कळवली नाही? ही 8 दिवस लपवून ठेवण्यामागचं कारण काय? आणि ही सर्व जी भूमिका आहे पुढची, वाघाचा मृत्यू होणं म्हणजे तो एक शेवटी प्राणी आहे, त्याचा मृत्यू होणं स्वाभाविक आहे. पण त्याच्या मृत्यूनंतरची जी घटना आहे, जी प्रोसिजर त्यांनी फॉलो करायला पाहिजे होती, म्हणजे आपल्या नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीला किंवा स्टेट झू अथॉरिटीला जे कळवायला हवं, तर यांनी फक्त ईमेलद्वारे औपचारिक केली आहे. औपचारिकता का केली? त्याचा व्हिडिओ का नाही तुम्ही हे प्रसिद्ध केले? त्याचं जे शवविच्छेदन अहवाल आहे तो आलेला नाहीये. त्याचं जे काही त्यांनी म्हणजे त्याची बॉडी जी काही दहन केली आहे त्याचे व्हिडिओ का नाही? जे टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीच्या नियमामध्ये बसलेलं असताना यांनी त्या नियमाच्या बाहेर जाऊन का कारवाई केली? बरोबर. महानगरपालिकेचा जनसंपर्क विभाग फार मोठा आहे, जसं त्यांनी सांगितलं. आता ह्या सगळ्यानंतर अनेक शंका उपस्थित होत आहेत. तुम्ही आमदारात, तुमच्या अगदी शेजारच्याच मतदारसंघात किंवा काही अंतरावरच हे उद्यान आहे आणि इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील महानगरपालिकेत एवढी वर्ष सत्ता महानगरपालिकेत होती. आत्ताचा हा कारभार तुम्हाला सगळा कसा वाटतो? आणि ह्या सगळ्यानंतर आता तुम्ही प्रशासनावर काही दबाव टाकणार आहात का, किंवा या सगळ्या संदर्भातलं तुमचं मत काय? ना, अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे तर आपण सारेजण पाहता या घटनेवर ना. आणि सध्या परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेमध्ये कुठल्याही कमिट्या नसल्यामुळे मनमानी कारभार चालू आहे. अधिकाऱ्यांना मनाला वाटेल त्याप्रमाणे वागलं जाते आणि याच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. बघा, जर कोणी दोषी नसेल तर उगाचच कोणाला फाशी द्या असं आम्ही म्हणणार नाही, पण हे वास्तव आहे. तो वाघ मेला ही 15 तारखेला बातमी आलेली आम्हाला, म्हणून आम्ही चौकशीला सुरुवात केली. प्रथमेश जगतापने म्हणून चौकशीला सुरुवात केली आणि ते 17ला मेला हे त्यांनी आम्ही माहितीच्या अधिकारात मागितल्यानंतर आम्हाला पत्रामध्ये सांगितलं की 17 तारखेला वाघाचं निधन झालेलं आहे.
पण आजतागायत कुठलेही त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढलेलं नाही. म्हणून दाल में कुछ काला है असं आपण जे म्हणतो, जी म्हण आहे ते त्याच्यामध्ये हे मला वाटतं त्यातलं हे प्रकरण आहे. म्हणून याच्यावर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. त्याच्यावरती माझी आयुक्तांना किंवा वनमंत्र्यांना माझी विनंती आहे की याच्यावरती चौकशी समिती आयोजित करा, त्याला तज्ज्ञ डॉक्टरांची नेमा, तज्ज्ञ जे असतील त्यांची नेमा, आणि लवकरात लवकर ती समिती अशी नको टाइमपास करायला. 8 दिवसात त्यात अहवाल आला पाहिजे. काय झालं, शवविच्छेदनाचं केलं का, प्रक्रिया फॉलो केली का, नसेल केलं तर त्याला जबाबदार कोण, आणि मुळात आजतागायत त्यांनी प्रेस नोट काढून जाहीर का केलं नाही. आम्हाला ते लेखी उत्तरात कळवतात की 17 तारखेला मृत्यू झाला, म्हणजे बातमी खरी आहे. आम्ही का मागितलं, 15 तारखेला मृत्यू झाला, आमच्याकडे बातमी आहे. म्हणजे त्यात पण लपवाछपवी आहे. याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणं आवश्यक आहे. साधारणतः किती खर्च शक्तिबाग, कारण 2020 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये शक्तिबाग इथे आला, दोघे आले होते, करिश्मा आणि शक्ती. महिन्याला किती खर्च त्यांच्यावर व्हायचा, आणि त्यांच्यावर जर खर्च होतोय तर त्यांची निगा राखण्यासाठी वेगळी माणसं असतील, केअरटेकर्स असतील, त्यांची वैद्यकीय तपासणी दर महिन्याला होत असेल, सतत होत असेल, या सगळ्यात पण हलगर्जीपणा झालाय का, आणि खर्च किती करत होती पालिका? त्यांनी आज सामना वर्तमानपत्रामध्ये एक त्यांचं हे दिलं आहे. त्यांनी वैद्यकीय ते जे संचालक डॉक्टर त्रिपाठींनी त्यांनी सांगितलं की त्याची तब्येत ठीक होती, फक्त त्याला फीट आली आणि तो अस्वस्थ झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. जर असं असेल तर तुम्ही ताबडतोब बातमी का नाही रिलीज केली? फीट आल्यावर मृत्यू होता, मग तुमचे वैद्यकीय अधिकारी काय करत होते? तर ते तसं नाही आहे. बातमी वेगळीच आहे. त्याच्या श्वासनलिकेमध्ये हाड अडकलं अशी बातमी आहे, आणि त्याच्यामुळे त्याचा अस्वस्थ होऊन त्याला श्वसनाला त्रास होऊन त्याचा मृत्यू झाला. खर्च माझ्या अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे साधारण महिन्याला 4 ते 5 लाख रुपये त्या वाघावरती खर्च केले जात होते. त्याची निगा राखण्याला, त्याचं खाद्य देणाऱ्या, त्याच्यावरती नेमलेल्या कर्मचाऱ्यांवरती. आणि मग असं असताना हा मुंबईकरांचा पैसा आहे, मुंबई महानगरपालिका हा खर्च करते सगळं. तर ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे की त्याप्रमाणे काम करणं, आणि म्हणून या जो दोषी असेल त्याला कुठल्याही प्रकारे माफी देता कामा नये अशी आमची ठाम मागणी. पण तुम्ही काय आता या सगळ्या संदर्भातला पाठपुरावा करणार आहात? ना, आम्ही करणारच ना. कारण बघा, आम्ही आदरणीय उद्धव साहेबांनी, आदरणीय आदित्य साहेबांनी त्यावेळी संकल्पना राबवलेली पेगविनची. आज त्या पेगविनमुळे महानगरपालिकेला, म्हणजे त्या जिजामाता उद्यानाला प्रचंड महसूल मिळाला. पण हे जे कोण आज सत्तेवर आहेत ना, ते बेंबीच्या देठापासून तेव्हा ओरडत होते, पैशाची उधळपट्टी, पैशाची उधळपट्टी. मग त्यांनी आज याचं उत्तर द्यावं की जे काय तुमच्या हातामध्ये आज सत्ता आहे, तुमच्या नेतृत्वाखाली आज महापालिका चालू आहेत, ह्याबाबत काय कारवाई करणार? पैशाची उधळपट्टी नाही, पैशाची नासाडी केलेली आहे तुम्ही. मुंबईकरांचा पैसा वाया घालवला. म्हणून कडक कारवाई करावी अशी ठाम मागणी आहे माझी. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी सविस्तर बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट जाधव यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, थोडा वेळ मुंबई. थांब.